मंडळी नमस्कार. आजच्या या धकाधकीच्या युगात सत्ताकारण, राजकारण आणि समाजकारण या तिन्ही बाबी सर्वजण अनुभवत आहोत आणि त्यामध्ये आर्थिक दुर्बल घटकासाठी असलेली विशेषतः कामगार कल्याण मंडळाच्या वतीने त्या कामगार मजुरांचा आर्थिक उद्धार व्हावा व शासनाच्या सवलतीच्या माध्यमातून त्यांचा विकास व्हावा हा उदात्त हेतू महाराष्ट्र शासनाच्या योजनेत असला तरी आज त्याची होत असलेली दुरावस्था ही नक्कीच सर्वसामान्यांना धोक्याची घंटा देणारी आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळ हे आयोजित केलं आहे आणि या मंडळाच्या माध्यमातून जे बांधकाम मजूर आहेत, जे हातमजूर आहेत, जे कंत्राटी पद्धतीने काम करून आपला उदरनिर्वाह करतात, अशांचा विकास व्हावा याकरिता कामगार नोंदणी आणि त्या नोंदणीच्या माध्यमातून विविध योजना, शालेय विद्यार्थ्यांसाठी असलेले बेनिफिट्स, त्याचसोबत त्यांचा विमा आणि त्यांना लागणारे साहित्य, तसेच घरगुती वापरासाठी लागलेली भांडी, अशा अनेकविध योजना या महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून बांधकाम मजूर व इतर क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी कार्यान्वित केल्या आहे. मित्रांनो, ही खरोखर आनंदाची बाब आहे, परंतु त्याच्या अंमलबजावणीसाठी नाममात्र 1 रुपया हे नोंदणी शुल्क शासनाच्या वतीने राबविण्यात येत आहे आणि या शुल्कासाठी करावी लागणारी प्रक्रिया ही ऑनलाईन आहे. आज शासनाच्या वतीने ही योजना खरोखरच सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून कार्यान्वित करण्यात आली तरी त्यातील अडसर पाहता यामध्ये अल्पशिक्षित आणि गरजू असलेल्या लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी, या प्रक्रियेतून पार पडण्यासाठी त्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचं वास्तव्य नाकारता येत नाही. नमस्कार, मी संतोष पिंगळे. आज महाराष्ट्र शासनाची कामगार कल्याण मंडळाच्या वतीने असलेली ही योजना विशेषतः चांगल्या पद्धतीने राबवण्याचं सत्ताधिकाऱ्यांचं असलेलं कौशल्य हे जरी चांगलं असलं आणि त्या माध्यमातून अनेकांना लाभही मिळाला आहे. तत्कालीन जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांना जेव्हा कामगार मंत्री पदाची सूत्रे मिळाली, त्यावेळी त्यांनी या माध्यमातून कामगारांसाठी काय निकष असावेत, काय योजना असाव्यात यासाठी चांगला पुढाकार घेतला आणि आता सध्या असलेल्या महायुतीच्या वतीने या कामगारांना लाभ मिळावा यासाठी असलेले सत्ताधिकारी पुढाकार घेत असले तरी आज असलेल्या दलालांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अल्पशिक्षित आणि आर्थिक दुर्बल व गरजू लाभार्थ्यांना समजून सांगण्यासाठी असलेले दलाल म्हणजे वासरात लंगडी गायशाणी अशी परिस्थिती अनुभवायला येते. शासनाची प्रक्रिया 1 रुपया नोंदीची असली तरी यासाठी सर्वसामान्यांकडून 1000 रुपये, 1500 रुपये अशा पद्धतीने शुल्क घेण्यात येते आणि या प्रक्रियेला जास्तीत जास्त ऑनलाईन पद्धतीने या इंटरनेटच्या माध्यमातून याची नोंदणी करण्याचा कालावधी किंवा असलेली मजुरी ही अत्यल्प असली तरी याला हा घेण्यात येणारा पैसा हा त्या कामगाराची पिळवणूक आहे. आपल्या आयुष्यात या मिळणाऱ्या पैशातून मुलांचा शिक्षण व्हावं, त्यांना आर्थिक लाभातून त्यांचा विकास व्हावा, या भोळ्याबाबळ्या आशेने हे कामगार आपली नोंदणी करण्यासाठी धडपड करीत असतात. परंतु या दलालांच्या माध्यमातून त्या कामगाराची नोंदणी करण्यासाठी, पुनर्नोंदणी करण्यासाठी आणि विविध योजनेचा लाभ घेऊन देण्यासाठी या दलालांकडून पिळवणुकीचा प्रकार हा सर्रास सुरू आहे. या प्रकाराला आळा घालणं हे गरजेचं असलं तरी बांधकाम कामगार
आणि इतर क्षेत्रात काम करणार असलेले काममजूर वगळता ज्यांच्याकडे अनेकाविध सुविधा आहे, त्यांचं आर्थिक उत्पन्न चांगलं आहे, अशा अनेकांनी या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत या लाभाचा फायदा घेतल्याचं एका कोपऱ्यात बोललं जात असलं तरी हे वास्तव्य नाकारता येत नाही। एवढंच काय तर ही नोंदणी करण्यासाठी स्थानिक नगर परिषदेमधून अपेक्षित असलेल्या सही शिक्क्यासाठी नगर परिषद प्रशासन कर आकारणी करतंय, कर आकारणी गरजेची करतंय आणि त्यामुळे या कामगारांना वेठीस धरलं जातं। मित्रांनो, या परिस्थिती पाहता शेगाव राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे शेगाव शहराध्यक्ष प्राध्यापक भूषण दाभाडे यांना सुद्धा हा प्रकार पाहावला गेला नाही आणि त्यांनी प्रशासनातील अधिकारी यांना कामगारांना नोंदणीसाठी असलेला सही शिक्का देण्याकरिता कर वसुली असल्याबाबतचं कुठलेही निर्देश किंवा लेखी निर्देश हे नगरपालिकेला नसताना त्यांच्याकडून ही वसुली करण्याचा गैरप्रकार होत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं आणि त्यांनी चक्क जिल्हाधिकारी, पालकमंत्री तसेच राज्याचे मुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे यांना लेखी तक्रारी सादर केल्या आहेत। तरी या असलेल्या दलालांच्या सुळसुळाटामुळे गरीब असलेल्या त्या कामगारांची आर्थिक पिळवणूक हा महत्त्वपूर्ण मुद्दा असला तरी याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे। निकष काय आणि त्या कामगारांचे जे खरे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी हे निकष असताना त्यांचीही पिळवणूक का, असा सवाल संतप्त होत असला तरी आपली गरज आहे म्हणून ते निमूटपणे हे सहन करत आहे। तरी सत्तेतील असलेल्या लोकप्रतिनिधींनी व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी या कामगारांसोबत हा दुजाभाव करणे गरजेचे नाही। आज जे प्रशासनात अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्याकडूनही नाव न सांगण्याच्या नावाखाली काही कामगारांनी दबक्या आवाज सांगितले की सही शिक्के घेण्यासाठी आर्थिक लुबाडणूक होत असल्याचं आमच्या समोर आलं आहे, परंतु आमचं काम करायचं आहे त्यामुळे कुणाचं नाव आम्ही सांगू शकत नाही, अशी दुरावस्था झालेली आहे। तरी लोकप्रतिनिधींनी याबाबत प्रशासनातील अधिकाऱ्यांना ठणकावणं गरजेचं आहे आणि त्या लाभार्थ्यांना त्यांचा हक्क मिळवून देणं गरजेचं आहे। मी संतोष पिंगळे आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला ऐकून घेतलं त्याबद्दल पुनश्च धन्यवाद। इथेच थांबतो।